नमस्कार मंडळी, एक घटना सांगतो. खूपच भयानक, क्रिपी आणि डेंजरस घटना आहे. एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक तलाव असतो. एक दिवस त्या तलावाच्या शेजारी एक माणूस म्हशी चारत असतो. तेवढ्यात त्याचं लक्ष तलावामध्ये जातं, तर तलावामध्ये एका मुलाचं मृतदेह असतं. आता ते पाहून तो माणूस जोरात आरडाओरडा करत गावामध्ये जातो, बोंबलत की बाबा इथं त्या फलाण्याचा मुलगा पडलाय, फलाण्याचा मुलगा पडलाय. आणि तो त्याच्या माणसाच्या घरी जातो, तिथं त्यांना सांगतो. हे ऐकल्याच्या नंतर त्या मुलाचे आई वडील दोघंही जण आणि त्यांच्यासोबत अर्धा गाव तिथं पळत येतो. बघतो तर खरंच तिथं त्यांचा मुलगा त्या तलावामध्ये पडलेला आहे आणि पूर्णपणे फुगून तो वर पाण्याच्या वर तरंगत आहे. हे पाहिल्याच्या नंतर एक साहजिक गोष्ट आहे, प्रत्येकाच्या आईवडिलाला दुःख होतं. आईला सर्वात जास्त होतं, बापाला होतं. तसंच याच्याही घरामध्ये होतं. आई जोरजोरात रडत होती, बापाही रडत होता आणि सगळेजण असे शांत बसलेले होते. आणि हे कसं झालं, कुणी केलं, कुणाला काहीच पता नव्हता. लेकरांना विचारलं की तुमच्यासोबत खेळत खेळत आला होता का? लेकरं म्हणले नाही, आमच्यासोबत जेव्हा खेळला त्यावेळेस तो घरी गेला आणि घरून परत वापस आलाच नाही. म्हणजे सगळेजण म्हणले बाबा आमच्यासोबत आलाच नाही, आमच्यासोबत आलाच नाही. आणि त्याची आई, त्याचे वडील म्हणायचे की आमचा मुलगा बाहेर गेला होता, त्याला कुणीतरी मारलं आहे. आता खूप रडापडा झाला, दुःख झालं, जेवत नव्हते, राहत नव्हते, काही नाही. आणि मग बघता बघता ही घटना विसरायला लागली आणि जे त्या मुलाचे आईवडील आहेत ते या दुःखामधून बाहेर निघायला लागले. 7 महिने होतात की लगेच दुसरी घटना त्याच घरामध्ये होते आणि ती घटना तर या घटनेपेक्षा फार भयानक होती. आता ते जे जोडी होती, ही जे तलावामध्ये पडलेला मुलगा, याचे जे आईवडील होते, त्यांना टोटल 3 मुलं होते. एक तलावामध्ये पडलेला, दुसरा 12-13 वर्षाचा आणि तिसरा जो होता ते 1-1.5 वर्षाचा मुलगा होता. आता हे तिघही जण या 2 जणांची मुलं होते. आता जो एक तर मेला, आता राहिला 12 वर्षाचा मुलगा. तो एक दिवस या महिलेच्या शेजारी हिच्यासोबत झोपी जातो. झोपी गेल्याच्या नंतर महिला पण झोपी जाते आणि अचानक अर्ध्या रात्री महिला जोरजोरात बोंबलायला लागते, ओरडायला लागते आणि घराच्या बाहेर येऊन जोरजोरात लोकांना उठवायला लागते. म्हणजे किंचाळते, म्हणजे जोरजोरात लोकांना म्हणते की या मदत करा, या मदत करा. आजूबाजूचे लोक येतात, विचारतात की काय झालं तुम्हाला? ते म्हणते की माझ्या लेकरावर कुणीतरी हमला केला आहे, प्लीज माझ्या लेकराला दवाखान्यात नेण्यासाठी मदत करा. मग जे आजूबाजूचे लोक आहेत ते सगळेजण मदत जातात, बघतात तर खरंच त्या लेकरावर कुणीतरी हमला केलेला आहे. त्या उचलतात लेकराला आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि तो त्या हॉस्पिटलमध्ये वाचतो. पण प्रॉब्लेम असा असतो की त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्याचा उपचार चालू असतो ना, त्याला बोलता येत नव्हतं, कारण की त्याच्यावर जो हमला झाला होता तो हमला चाकूने त्याच्या मानावर केलेला होता आणि त्याच्यानंतर तो वाचला होता. आता डॉक्टरांनी सांगितलं होतं की याचं काय वाचणं तेवढं कन्फर्म नाही आहे, वाचला तर वाचून जाईल, नाही वाचला तर काही खरं नाही. मग काही दिवस जातात. काही दिवस गेल्याच्या नंतर तो जो मुलगा आहे तो मुलगा आपला दम तोडून देतो, मरतो. आता या 2 जणांना राहिला तिसरा मुलगा. आता 2 जण पूर्ण गावकऱ्यांना शिवा देत आहेत, पूर्ण गावकऱ्यांना त्रास देत आहेत की कुणीतरी आमच्या काठावर उमटलेलं आहे, कुणीतरी आमचं अख्खं संसार उद्ध्वस्त करण्याच्या पाठावर आहे. म्हणजे असं वाटतं ना की अहो, एकाच घरामध्ये जर अशा काही घटना होत असतील तर तसल्या प्रकारचं वाटतं माणसाला की काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि काही ना काहीतरी व्हायले. तसं या 2 जणांना वाटायचं, सगळ्या गावकऱ्याच्या नावानं बुंबलायचे. मग त्याच्यामध्ये एक माणूस पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही सांगतो की आमच्या गावामध्ये असं असं झालेलं आहे. मग पोलीस येतात आणि पोलीस आल्याच्या नंतर पडताळणी चालू करतात की बाबा अशी घटना झाली कशी, कोण जिम्मेदार आहे, कसं आहे, काय कोण करतं आहे. कारण की एका घरातले 2 मुलं मेल्याच्या नंतर त्या गावामध्ये इतकी भीती निर्माण झाली होती की आसपासचे जे लोक आहेत ते त्यांच्या मुलांना बाहेरसुद्धा जाऊ देत नव्हते. एवढी भयानक पद्धतीनं भीती निर्माण झाली होती. मग पोलिसांना हे सगळी पडताळणी करताना एक सबूत सापडतं आणि ते एवढं स्ट्रॉंग सबूत असतं की त्या सबूताच्या आधारे पोलीस काय करते, जे त्या मुलांची आई आहे ना त्यांना उचलते आणि पोलीस स्टेशनमध्ये नेते. तिथं नेल्याच्या नंतर तिला विचारपूस करतात. पण ती माय आहे ना, आखरीच्याला माय लेकरांना कसे मारू शकणार? तर ती म्हणते की बाबा नाही मारू शकलं, रडू लागली, पडू लागली, लेकराच्या आठवणीमध्ये हे करू लागली. मग तिथले ज्या महिला कॉन्स्टेबल येतात त्यांनी थोडंसं जबरदस्ती केलं आणि थोडंसं असं सक्तीनं विचारलं की बाबा नेमकं मॅटर काय आहे, सांग आम्हाला, कारण की जे सबूत सापडे ना ते आम्ही सगळ्यासमोर जर आणलं तर तुमचं खोटं बोलणं काही हे राहणार नाही. आणि ते दाखवतात की हां हे सबूत आहे म्हणून. तेव्हा ती महिला म्हणते की हां मीच माझ्या 2 लेकरांना मारलं आहे. असं म्हणल्याच्या नंतर सगळ्यांच्या पायाखालून जमीन सरकते की ही महिला अशी कशी करू शकते, ही एक माय आहे, हिच्या पोटून जन्मलेले 3 लेकरं यांना मारण्याच्या पाठीमागं काय हिचा हेतू आहे.
तर ही म्हणली की माझं लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर काही महिने सगळं काही सुरळीत होतं, पण अचानक माझा नवरा दारू प्यायला लागला, मला येऊन मारहाण करायला लागला, बाहेरच्या बाईच्या नादी लागून पण त्याने माझ्यासोबत चांगल्या पद्धतीचं वागत नव्हता, विचित्र पद्धतीनं वागत होता. त्याच्या वेगवेगळ्या डिमांड होत्या ज्या की मी पुऱ्या करू शकत नव्हते आणि त्याच कारणामुळं तो मला रोज मारायचा, रोज शिव्या द्यायचा, रोज त्रास द्यायचा, रोज दारू पिण्याचा. माझ्यासमोर तो दुसऱ्या महिलेसोबत राहायचा, त्याच्यासोबत ते काय घाणेरडं कृत्य असं ते माझ्या डोळ्यासमोर करायचा. मला फार त्रास व्हायला लागला आणि हे रोज व्हायला लागलं, रोज, एक दिवस सुद्धा नाही, रोज व्हायला लागलं. मग मी निर्णय केला, मला जे झालेले 3 मुलं आहेत, मी पहिले तर त्यांना मारणार, नंतर मी माझा जीव घेणार. जो माझा पहिला मुलगा होता त्याला मारलं आणि अर्ध्या रात्री मी तलावामध्ये नेऊन फेकलं. तो सकाळी निघाला आणि सकाळी गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं. जो दुसरा मुलगा आहे, दुसऱ्या मुलाला सुद्धा रात्री माझ्याजवळ झोपलेला होता, त्याच्या मानेत मीच चाकू मारला आणि मीच त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याचं नाटक केलं. हॉस्पिटलमध्ये तो वाचला, तर त्यावेळेस मीच हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याला मारलं. आणि जो तिसरा मुलगा आहे त्याला मारण्याच्या अगोदर पोलिसांनी मला पकडलं. आणि पोलिसांना जे सबूत सापड होतं ना, ते सबूत कोणतं होतं माहिती आहे? या महिलेजवळ एक डायरी होती आणि या डायरीमध्ये तिनं लिहून ठेवलं होतं की मी माझ्या 3 मुलांना मारला आणि नंतर मी माझा जीव देणार. त्यापैकी माझ्या 2 मुलांना मी मारले आणि आता मी स्वतः जीव देणार. बघा, ही जी पूर्ण घटना झालेली आहे ना, ही काय अशी नाही की बाबा त्या महिलेनं पागल झाली, तिनं मारलं, असं नाही. याच्यामध्ये एक कारण खूप मोठं आहे आणि ते कारण म्हणजे व्यसन. ते कारण म्हणजे माणसाचं घरात लक्ष नसणं. बघा, लग्न झाल्याच्या नंतर माणसाने संसाराकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे, घराकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर असं होत नसेल ना, तर त्या माणसाने लग्न करूच नाही. त्यांना असा विचार करायचा की बाई, आपण मोकळे माणसं आहेत, आपण मोकळं राहायचं, कशाला असं आगाऊ धंद्यामध्ये पडायचं. त्यानं जर दारू पिऊन हिला टॉर्चर केलं नसतं तर हिचं डोकं इतकं पागल झालं नसतं. आणि हिचं डोकं इतकं पागल झालं नसतं तर त्या निर्दोष लेकरांचा जीव गेला नसता. आता याच्यामध्ये जर विचार केला तर या महिलेचा सुद्धा गुन्हा आहे, त्या पुरुषाचा सुद्धा गुन्हा आहे आणि त्या परिस्थितीचा सुद्धा गुन्हा आहे. या जागेवर महिलेनं एक काम करायला पाहिजे होतं, तिच्या आईवडिलांना आता असं म्हणल्याच्या नंतर आईवडील पण सपोर्ट करत नसतील तर काय म्हणावं. तर या महिलेनं आपल्या लेकरांसाठी, आपण ज्यांना जन्म दिला आहे त्यांच्यासाठी नवऱ्यापासून वेगळं निघायचं, वेगळं राहायचं, काम करायचं, लेकरांना जगवायचं, मोठं करायचं आणि त्यांना सुखी जीवनाचा उपदेश द्यायचा. आणि जर असं पटत नसेल तर नवऱ्याला म्हणायचं, तू तुझे लेकरं सांभाळ, मी चालले माझ्या आईवडिलाच्या इथं. याच्याशिवाय काही लोकंसुद्धा जाग्यावर येत नाहीत. कसं असतं ना, एक आदत असते बघा, जर एखाद्या वेळेस जर आपण काही म्हणलो नाही, समोरच्या व्यक्तीने काही विचित्र काम केलं आणि त्यावेळेस आपण गप्प राहिलो, तर त्याला असं वाटतं की हे तर काय म्हणतच नाही. मग तो अजून जास्त करतो, मग ते खूप खूप जास्त होतं आणि ते एका अशा काठावर येऊन पोहोचतं की जिथं पश्चाताप करण्याचा सुद्धा चान्स भेटत नाही. तर ही होती आजची घटना. मंडळी, घटना इतकी भारी आणि इतकी भयानक होती की या घटनेपासून शिकायला खूप काही भेटतं. जर असं काही करण्याचा विचार असेल किंवा असं काही डोक्यामध्ये फिरत असेल तर प्लीज या गोष्टीपासून दूर राहा आणि सुखी जीवन जगा. आणि आज माझा आवाज फार विचित्र आहे कारण की सर्दी झालेली आहे, खोकला आहे, तर स्टोरी सांगायला थोडंसं मागपुढं झालं असेल त्यासाठी माफी असावी. आणि हे आपलं दुसरं चॅनल आहे, या चॅनलवर आपण ह्या गोष्टी रेग्युलर करूयात. कारण जे पहिलं चॅनल होतं त्याच्यावर खूप जास्तपैकी धिंगाणा झाला होता, पाठीमागे हॅक झालं होतं, त्या कारणामुळं ते चॅनल दुसऱ्याच्या अंडरखाली गेलं होतं, काही पण अपलोड होऊ लागलं. त्या कारणामुळं त्या चॅनलची पूर्ण ग्रोथ थांबली, पूर्ण डेड झालेलं आहे. तर ते जे चॅनल बरं आहे त्या चॅनलवर मी आता गेम प्ले करणार आहे. झालं तर झालं, नाही तर एक एन्जॉय म्हणून चालू देणार आहे. आणि या चॅनलवर हे टॉपिक सुरू राहणार आहे. तर प्लीज या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा.